शाबाश. ट्रॅव्हल बँक सतीश मध्ये आज आपल्याचं स्वागत आहे. आता आपण चाललो आहोत नाशिक येथील तीर्थक्षेत्र टाकेद येथे, जिथे रामाने बाण मारून पाणी काढले होते. इथे येण्यासाठी तुम्हाला इगतपुरीवरून पुढे घोटीवरून उजव्या बाजूला जो मुंबई शिर्डीला जायचा जुना हायवे आहे तिथून जावं लागतं. चला बघूया कसा आहे प्रवास. आता पाहूया काय आहे. समृद्धी हायवे झाल्यापासून इथे नाशिक शिर्डी हायवेला आता गाड्यांचं म्हणजे ट्रॅफिकचं प्रमाण पण बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे. पाहू शकता आधी या हायवेवरती गाड्यांची रहदारी बऱ्याच प्रमाणात असायची. आता समृद्धीमुळे सर्व गाड्या वरून जातात. म्हणजे शिर्डीला जाणाऱ्या पण मोस्टली गाड्या आता समृद्धी मार्गे जातात. सुंदर असं निसर्गरम्य गावागावातून छोटी छोटी गावं आहेत, त्यातून जाण्यासाठी रस्ते आहे. आपण पोहोचलो तीर्थक्षेत्र टाकेद येथे. इकडे समोर तुम्हाला कार पार्किंगसाठी बऱ्याच प्रमाणात इकडे जागा अवेलेबल आहे. परिसर आहे मंदिराचा असा. इकडे रामाचं मंदिर आहे, बाजूला शंकराचं मंदिर आहे. पाहूया आपण. खाली पाण्याचा कुंड आहे, त्या कुंडामध्ये पाय धुवून हातपाय धुवून नंतर सर्व इकडचे जेवढे देवस्थान आहेत त्याचं दर्शन घेऊया. प्रभू श्री रामचंद्र व सीतामाता यांच्या पदस्पर्शाने पुनीत भूमीत बलाढ्य रावणाशी लढणाऱ्या पराक्रमी जटायूच्या समर्पणाने पावन झालेल्या प्रभू श्री रामचंद्राच्या बाणाने नतमस्तक होऊन अवतरलेला प्रयाग तीर्थासह हे सर्व तीर्थक्षेत्र अर्पण. इकडे ना या गरम पाण्याचा कुंड आहे. इथून बघा एवढं मोठ्या प्रमाणात बुडबुडे येतात, तुम्हाला दाखवतो झूम करून. त्याच्यामध्ये असंही म्हणतात इथे की जर तुम्ही तांदळाच्या पुड्या बनवून टाकल्या ना तर त्याचा भात बनवून बाहेर येतो. म्हणजे इतकं गरम पाणी असतं असं त्यामागे सांगायचा उद्देश आहे. हे पहा इकडे अक्षरशः ना खालून पाण्याच्या उकळ्या येतात बाहेर. तेव्हा इकडे पाहू शकता या ना आतून पाण्याच्या उकळ्या येतात. एवढं गरम पाणी उकळतात. बाजूला जसं त्याच्यामध्ये गरुडाची प्रतिमा लावलेली आहे. हे इकडे शनीचं तेल चढवतात इकडे शनी मंदिराची दिवा लावलेला आहे. इकडे बाजूलाच भिंतीमध्ये कोरलेलं आहे. म्हणजे जो शिलालेख आहे तो इकडे भिंतीमध्ये लावलेला आहे इकडे फिक्स करून. इकडे हे पाहू शकता. माझ्यामध्ये शंकराचं आहे, तो शंकराचं आडवा ठेवलेला आहे. हे पाहू शकता इकडे त्रिशूल हातामध्ये शंकराचा चेहरा इकडे हे पाय. त्याच्या बाजूला अजून एक हे आहे पहा. हे पायामध्ये दत्ताचं इकडे दत्ताचं शिलालेख दत्त किंवा कृष्ण असा आहे माझा अंदाज. मागे काय आहे तुम्ही सांगा कमेंट करून काय आहे. ते पुढे गणपती बाप्पा जुने देव आहे इकडे. हे सगळे जुने शिलालेख आहेत जे नंतर परत भिंतीमध्ये कोरून ठेवलेले. अशा प्रकारच्या इकडे कोरीव मूर्त्या पुरातन काळाच्या
शंकर आणि शंकराच्या मांडीवरती पार्वती. तर पुढे आता एक इंटरेस्टिंग असा एक भाग आहे. इकडे तुम्ही जमिनीमध्ये एक खड्डा असतो, त्या खड्ड्यामध्ये एक दगडाचा गोटा असतो मोठा. त्या गोट्याला म्हणजे हात जायला एवढीच जागा असते, पण त्यातून तो गोटामध्ये विष स्वतः मागायची आणि त्या गोट्यामध्ये त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये हात काढून तो गोटा बाहेर काढायचा. जर तो बाहेर निघाला तर त्याची विषपुरी होते, अशी इकडे मान्यता आहे. मंदिरात जायच्या आधी इकडे पाण्याचा कुंड आहे, त्याच्यामध्ये हातपाय धुवून नंतर मग सर्व मंदिरामध्ये जाता येतं. हे पाहू शकता इकडे मुलं इकडची लोकल खेळतात पाण्यामध्ये. किती खोल आहे रे भाऊ, किती खोल आहे? तेवढंच आहे का तुझ्याकडे? एवढं खोल आहे पाणी. खेळतात दोघं पोरं गावात. मी राहू का खांद्यावरती उभा? अरे हे बाबू, मी राहू खांद्यावरती उभा? मी खांद्यावरती उभा राहू का? नको ना. हे बघा इकडे अशी गायमुख आहे, सध्या पाण्याच्या आतमध्ये जवळून दाखवतो. हे 2 गायमुख आहेत आणि इकडे कंटिन्यू पाणी म्हणजे वाहत असते इकडे आणि शुद्ध पाणी आहे. अशा प्रकारे इकडे हातपाय धुवून कुंडामध्ये नंतर आपण बाकीच्या देवाचं दर्शन घेऊया. चला आता पुढे शिवलिंग गोटा आहे इकडे, बघूया. आपल्या इच्छा बोलून इकडे कुठं काढायला बाबांनी गोटा काढला इकडे. इकडे आता अशा प्रकारचा शिवलिंग गोटा आतमध्ये तुम्ही बघितलं असेल. आता आपले जेवढे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर आहेत आणि एक माझ्या विश, सगळ्यांचा विश मिळून आपण प्रयत्न करूया की हा गोटा माझ्याकडून नसतो का. त्याला बघूया, प्रयत्न करू. आपण मगाशी जो कुंड दाखवला त्या कुंडामध्ये परत धुवून परत त्याच्यामध्ये आम्ही ठेवायचा असतो. चला आपण जुना शिवलिंग गोटा घेऊन इकडे गायमुखाचं, इकडे याला गायमुखाच्या आपल्या पाण्याने परत धुवून परत जिकडे होतं त्याच ठिकाणी ठेवायचं असतं. हा बघा आता अशा प्रकारे इकडे गायमुखाच्या मागे एक छोटासा हौद आहे. त्या हौदामध्ये गोट्याला धुवायचं असतं आणि धुवून परत त्या मूळ स्थानामध्ये तिकडे ठेवायचं असतं. आणि आपल्याला लगेच निघायला म्हणजे सर्वांचा विष पूर्ण होतो. गोटा धुवून तर परत त्याच्या मूळ स्थानी सगळं ठेवूया. माझी कसे हाईट असल्यामुळे लगेच जातो. तेव्हा इकडे बाजूला जसं गरम पाण्याचं कुंड आहे तर लॉक केलेलं आहे. इकडे भाविक कसं जास्त पाण्यामध्ये आज जाऊन मस्ती वगैरे करतात. हे बजरंगबलीचं मंदिर आहे. ते या कुंडाच्या बरोबर एक्झॅक्ट समोरच इकडे हे रामाचं मंदिर आहे. म्हणून आपण तिकडे दर्शन घेऊया. हे बघा इकडे आतमध्ये रामाचं लाईट नाही आहे. इकडे थोडा गाभाऱ्यामध्ये काढू काय. ते या रामाच्या मंदिरात आता आपण दर्शन घेतलं. मंदिराच्या समोरच शिवलिंग आहे इकडे, ते पाहू शकतो. श्री मनोकामनेश्वर महादेव मंदिर आहे. तर आपण इकडे दर्शन घेऊ. हे भोलेनाथचं मंदिर आता आतमध्ये आलेलं आहे. गाभाऱ्यामध्ये काळोखाच आहे, दिसेल मला. इकडे शंकराची पिंड आहे.
हा असा मंदिराचा सभोवतालचा भाग. म्हणजे एकंदरीत इकडे आल्यावरती मनाला शांत वाटतं. म्हणजे इकडे शांती आहे बऱ्याच प्रमाणात इकडे. हा बघा असा सभोवतालचा भाग आहे. आता आपण इकडे आता काळोख झालाय. आता आपली पण जायची वेळ आली. तर भेटूया आपण असंच पुन्हा एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या नवीन ठिकाणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. युट्यूबवरती बघत असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.